नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी नागदिवे बनवणार आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी हे ढोलके बनवणार आहेत। खूप छान होतात, नक्की करून पहा एकदा। हिवाळ्यामध्ये कधीही केले तरी पण चालू शकतात। नागदिवे बनवण्यासाठी इथे हे बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी सुंठ पावडर घालायची आहे आवडीनुसार। थोडीशी मी जास्त घालणार आहे कारण नागदेव्यांबरोबर ढोलके पण बनवायचे आहेत। ते खास वरणासोबत खातात आमच्याकडे। हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही मळायचं, म्हणजे त्याचे दिवे हे व्यवस्थित होतात। याप्रमाणे घट्ट हे मळून घ्यायचं आहे। हे असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता हे जे बाजरीचं पीठ आहे ते गोड ढोलके बनवायचे आहेत, तर त्यासाठी इथे मीठ घालायचं आहे, सुंठ घालायची आहे आणि त्यानंतर हा गूळ बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। गुळाचे खूप पौष्टिक असतात हे, त्याच्यामुळे हे थंडीच्या दिवसात कधीही केले तरी चालतात। आता हा गूळ बारीक करून घ्यायचा आहे पाणी घालून, असा मुळातच मऊ आहे तो। आता हे पीठ पण घट्टच मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून। इथे हे गूळ घालून हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे सुंठ आणि मीठ घालून पीठ तयार झालेलं आहे। आता हे जे सुंठ मीठ घातलेलं जे पीठ आहे, तर त्यापासून दिवे बनवायचे आहेत। असं छोट्या साईजचा उंडा घ्यायचा आहे, थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि असा लांब आकार, लंबोळका आकार हा याला द्यायचा आहे। मध्ये एक बीड करायचा आहे, असं होल, आणि असं गोल गोल फिरवायचं आहे आणि दिव्यासारखा आकार त्याला द्यायचा आहे। आणि समोर वातीसाठी असा चिमटा घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे। या प्रकारे सर्व दिवे हे बनवून घ्यायचे आहे। हे पहा, या प्रकारे सर्व दिवे हे झाले पाहिजेत। या प्रकारे ही दिवा करू शकता, छोटे छोटे केले तरी पण चालू शकतात। आता खाण्यासाठी ढोलके बनवायचे आहेत। याला ढोलके का म्हणतात, कारण याचा आकार ढोलकीसारखा असतो, म्हणून याला ढोलके असे म्हणतात। हे देवदिवाळीच्या दिवशी केले जातात। या प्रकारे दोन्हीही बाजूने याला असा आकार द्यायचा आहे आणि मध्ये पातळ ठेवायचं आहे। पातळच करायचे आहेत, म्हणजे त्याची उकड ही छान निघते। या प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत। हे दिवे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून 5 शिट्ट्या याच्या कुकरच्या घ्यायच्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित असे उकडले जातात, कच्चे राहत नाहीत। एक एक दिवा हा व्यवस्थित ठेवायचा आहे। कुकर थंड झालेला आहे आणि मी हे पहा काढून घेतलेलं आहे। एकदम छान असे हे उकडलेले आहेत। आता यामधले हे जे दिवे आहेत ते थंड झाल्यावर काढून घ्यायचे आहेत। सगळ्या दिव्यांमध्ये वाती घातलेल्या आहेत। आता यामध्ये तूप घालायचं आहे
पातळ करून घालायचं आहे. सर्व दिवे हे लावून झालेले आहेत. आता यातला एक दिवा तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि काही देवघरात ठेवायचे आहे. इथे मस्त असे गुळाचे ढोलके तयार झालेले आहेत आणि हे मिठाचे आहेत. तर हे जे आहेत हे तुपाबरोबर असे बुडवून खायचे आहेत. जे गोड आहेत ते खूप छान लागतात. नक्की एकदा करून बघा. आणि हे जे मिठाचे आहेत ते साध्या वरणाबरोबरही खाऊ शकता किंवा तुपाबरोबरही खाऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.